तर आज आहे स्पेशल अशी वांग्याची भाजी। तुम्हाला कोणाकोणाला वांगी आवडते कमेंट करून नक्की सांगा। तर वांगे घ्यायचे, वांगे थोडे छोटे छोटे घ्यायचे, जास्त मोठ्याला घ्यायचे नाही। आणि वांगे असे आतमधून कट करून घ्यायचे। 4 खापा पाडायच्या वांग्याच्या। त्याच्यानंतर भाजीसाठी आपण इकडे मसाला तयार करत आहोत। त्याच्यामध्ये आहे खोबरं, कांदा आणि भाजलेले शेंगदाणे, हे सगळं वाटून भाजून घ्यायचं आणि छान असं वाटून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, त्याने भाजीची चव खूप छान लागते। आणि इकडं आपलं वाटण तयार आहे। एका साईडला गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि लसणाचा वास भाजीला लागला तर भाजी खूप छान लागते। आणि नंतर त्याच्यामध्ये वांगी टाकून दिली, वांगी पण लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। वांगी लाल झाली तरच खूप छान लागतील। आणि वरून त्याच्यामध्ये मसाला टाकून द्यायचा, मसाला पण फ्राय करून घ्यायचा आणि मीठ टाकायचं। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि आपण इकडं वाटण केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जशी पतली हवी असेल तसं तुम्ही पाणी टाका आणि छान अशी भाजी शिजून घ्यायची। आपली भाजी रेडी आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। बाय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या।